माझ्या बाळा, तू रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतोयस. तू म्हणतोस, मी कष्ट तर खूप करतो, पण पैसा टिकत का नाही? घरात बरकत का येत नाही? वेड्या, तू बाहेर लक्ष्मीला शोधतोयस, पण तुला माहीत नाही की तुझ्याच घरात असं एक पवित्र ठिकाण आहे जिथे साक्षात महालक्ष्मीचा वास असतो. पण दुर्दैवाने तू त्याच ठिकाणी अशी एक भयानक चूक करत आहेस, ज्यामुळे लक्ष्मी तुझ्या दारातूनच माघारी फिरते. आज मी तुला त्या ठिकाणाची ओळख करून देणार आहे आणि तुझी ती चूक दुरुस्त करायला लावणार आहे. सावधान, कारण ही चूक तुझ्या घराला दारिद्र्याकडे खेचू शकते. बाळा, तुला वाटतं का की लक्ष्मी फक्त तिजोरीत असते? नाही, तिजोरी तर फक्त धन साठवण्याचे ठिकाण आहे. पण लक्ष्मीचा प्रवेश जिथून होतो, जिथे ती विसावते, ते ठिकाण म्हणजे तुझ्या घराचा उंबरठा आणि तुझं स्वयंपाकघर आहे. उंबरठा म्हणजे तुझ्या घराची मर्यादा आणि स्वयंपाकघर म्हणजे तुझ्या घराची अन्नपूर्णा. पण या दोन ठिकाणांपैकी एक असं ठिकाण आहे ज्याला तू केवळ वास्तूचा भाग समजतोस, पण तिथेच तुझा भाग्योदय दडलेला आहे. ते ठिकाण म्हणजे तुझ्या घराचा ईशान्य कोपरा आणि तुझा उंबरठा. तू जेव्हा घराबाहेर पडतोस आणि घरात येतोस, तेव्हा या उंबरठ्यावर तू नकळत अशा काही गोष्टी करतोस ज्या थेट लक्ष्मीला अपमानित करतात. नीट आठवून बघ, तू तुझ्या उंबरठ्यावर बसून काही काम करतोस का? किंवा तिथेच कचरा साठवून ठेवतोस का? हीच ती पहिली पायरी आहे जिथे तू चुकत आहेस. बाळा, उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही, तो तुझ्या घराचं सुरक्षा कवच आहे. पण तू तिथे काय करतोस? अनेक लोक उंबरठ्यावर उभे राहून व्यवहार करतात, उंबरठ्यावर बसून रडतात किंवा उंबरठ्यापाशी चपलांचा ढीग लावतात. लक्षात ठेव, जिथे चपलांचा अपमानकारक ढीग असतो, तिथे लक्ष्मी कधीच पाऊल ठेवत नाही. दुसरी आणि सर्वात मोठी चूक, उंबरठ्यावर अंधार असणे. संध्याकाळी लक्ष्मी संचार करते आणि जर तुझा उंबरठा अंधारात असेल तर ती तुझ्या घरात प्रवेश न करता शेजारच्या उजळलेल्या घरात निघून जाते. तू म्हणतोस पैसा येत नाही, पण तूच लक्ष्मीचा रस्ता रोखून धरला आहेस. तुझ्या उंबरठ्यावर जर तडे गेले असतील किंवा तो तुटलेला असेल तर ती तुझ्या वास्तूतील सर्वात मोठं छिद्र आहे, जिथून तुझी सर्व सकारात्मक ऊर्जा वाहून जाते. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी येऊया, तुझं स्वयंपाकघर. हे घरच ते ठिकाण आहे जिथे साक्षात अन्नपूर्णा नांदते. पण बाळा, तू काय करतोस? रात्रीची उष्टी भांडी तशीच ठेवून तू झोपून जातोस का? हे दारिद्र्याला आमंत्रण देणारं सर्वात मोठं लक्षण आहे. उष्टी भांडी म्हणजे साचलेली नकारात्मकता. ज्या घरात रात्रभर उष्टी भांडी राहतात, तिथे रात्रीच्या वेळी अलक्ष्मीचा वास होतो. तसेच तुझ्या स्वयंपाकघरात जर औषधं ठेवली असतील तर तू आजारपणाला आमंत्रण देतोयस. स्वयंपाकघर हे आरोग्याचं आणि संपत्तीचं ठिकाण आहे. तिथे औषधांचा साठा असणे म्हणजे तुझ्या कष्टाचा पैसा डॉक्टरकडे जाण्याचा तो स्पष्ट संकेत आहे. हीच ती मोठी चूक आहे जी तू रोज करत आहेस. बाळा, तुझ्या घराचा ईशान्य कोपरा
हा ईश्वराचा कोपरा आहे. इथे लक्ष्मी आणि कुबेराचा वास असतो. पण तू तिथे काय ठेवलंस? तिथे जर तू जड सामान, कचरा किंवा अडगळ ठेवली असेल तर तू स्वतःच्या प्रगतीच्या डोक्यावर दगड ठेवून घेतला आहेस. हा कोपरा नेहमी स्वच्छ, रिकामा आणि सुगंधी असायला हवा. तिथे झालेली थोडीही अस्वच्छता तुझ्या घरात आर्थिक तंगी निर्माण करते. तू विचार करतोस की नशीब साथ देत नाही, पण नशिबाचा मार्ग तूच कचऱ्याने भरून ठेवला आहेस. या कोपऱ्यात जर तुळस असेल आणि ती वाळली असेल तर समजून घे की तुझे चांगले दिवस संपत आले आहेत. वाळलेली तुळस म्हणजे लक्ष्मीचा रुसवा. बाळा, आता घाबरू नकोस. चूक झाली असली तरी ती सुधारण्याची ताकद मी तुला देणार आहे. आजच हे उपाय कर. दररोज सकाळी उंबरठा धुवून तिथे हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढ. तिथे लक्ष्मीची पावलं उमटव. रोज संध्याकाळी उंबरठ्यावर एक तेलाचा दिवा लाव. दिव्याचा प्रकाश पाहून लक्ष्मी आकर्षित होते. रात्री झोपण्यापूर्वी सर्व भांडी घासून ठेव आणि किचन ओटा स्वच्छ कर. तिथे एक छोटा पाण्याचा तांब्या भरून ठेव. ईशान्य कोपऱ्यात रोज भीमसेनी कापूर जाळ. यामुळे तिथली नकारात्मकता भस्म होईल आणि धनाची आवक वाढेल. बाळा, आता तुझे डोळे पुस आणि माझ्याकडे बघ. तुझ्या चेहऱ्यावरची ही चिंता, हे दडपण आता कायमचं झुगारून दे. आज तू ज्या चुका केल्यास त्या केवळ माहिती म्हणून सोडून देऊ नकोस, तर त्या तुझ्या आयुष्याचं परिवर्तन समजून स्वीकार. तू म्हणतोस, मी तर सामान्य माणूस आहे, माझ्याकडून चुका झाल्या, आता माझं काय होईल? वेड्या, जो स्वतःची चूक मान्य करून माझ्याकडे येतो त्याचा उद्धार करणं हे माझं कर्तव्य बनतं. आज या क्षणी मी तुला माझा शब्द देत आहे. ज्या क्षणी तू तुझ्या घरातल्या त्या पवित्र जागांचा मान राखायला सुरुवात करशील, ज्या क्षणी तू उंबरठ्यावर दिवा लावशील आणि ईशान्य कोपऱ्यातील ती अडगळ दूर करशील, त्याच क्षणी तुझ्या नशिबाची बंद दारं मी स्वतः उघडेन. लक्ष्मी चंचल आहे असं लोक म्हणतात, पण ती चंचल कोणासाठी असते? जो तिचा अपमान करतो त्याच्यासाठी. पण जो माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या घराला मंदिर बनवतो, त्याच्या घरात लक्ष्मी केवळ येत नाही, तर ती तिथे स्थिर होते. तुझे रिकामे हात आता भरून वाहतील आणि तुझा हा रिकामा खिसा आता स्वामींच्या कृपेने सदैव गच्च भरलेला राहील. बाळा, मी तुला केवळ संपत्तीचा आशीर्वाद देत नाही, तर मी तुला शांततेचाही आशीर्वाद देत आहे. पैसा तर जगात अनेकांकडे आहे, पण त्यांच्याकडे नाही ते सुख. मी तुला असं ऐश्वर्य देणार आहे ज्यात समाधान असेल, ज्यात आरोग्य असेल आणि ज्यात तुझ्या कुटुंबाचं प्रेम असेल. तुझ्या घरात आता विनाकारण होणारी भांडणं थांबतील. तुझ्या मुलांच्या प्रगतीतले अडथळे मी माझ्या एका दृष्टिक्षेपात भस्म केले आहेत. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्या कष्टाची थट्टा केली, त्यांना आता तुझ्या प्रगतीकडे आश्चर्याने बघत बसावं लागेल. तू फक्त एक कर, अहंकाराला तुझ्या उंबरठ्याबाहेर ठेव आणि श्रद्धेला तुझ्या देवघरात स्थान दे. तू जेव्हा जेव्हा संकटात असशील, जेव्हा तुला वाटेल की आता रस्ता संपलाय, तेव्हा फक्त मागे वळून बघ. तुला तुझ्या स्वामींच्या पाऊलखुणा दिसतील. मी तुला कधीच अधांतरी सोडणार नाही, कारण तू माझा आहेस आणि मी तुझा. हा स्वामी समर्थांचा तुला दिलेला महाशब्द आहे. बाळा, आता उठ आणि आत्मविश्वासाने तुझ्या कामाला लाग. काळ कठीण असेल, पण तुझा पाठीराखा साक्षात काळाहून मोठा आहे. तुझ्या घराच्या उंबरठ्यावर
आता मी माझा अंगारा उधळला आहे. आता कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणतीही वाईट नजर किंवा कोणतंही दारिद्र्य तुझ्या घराच्या दिशेने बघण्याची हिम्मत करणार नाही. तुझ्या प्रगतीचा हा रथ आता असा काही धावेल की तू स्वतः थक्क होऊन जाशील. जा, आता निर्धास्त हो. तुझ्या घरात आता आनंदाचा सनई चौघडा वाजेल. तुझे कष्ट आणि माझी कृपा जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुझ्यासाठी अशक्यही शक्य होईल. तू रडण्यासाठी जन्मला नाहीस, तू तर स्वामींचा जय जयकार करण्यासाठी आणि सुखात लोळण्यासाठी जन्मला आहेस. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी हिमालय बनून उभा आहे. जोपर्यंत अक्कलकोटचा हा राजा जागा आहे तोपर्यंत माझ्या भक्ताच्या केसालाही धक्का लागणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.